मंडळी नमस्कार। हाती शस्त्र घेऊन दुष्ट दुर्जनांचा नाश करणाऱ्या आई अंबेच्या जागर उत्सवात अर्थात नवरात्रोत्सवात आज आपण आलो आहोत रत्नागिरी शहरापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या कोळंबे गावातील श्री त्रिमुखी देवीच्या दरबारात। मंडळी, कोळंबेची त्रिमुखी ही ग्रामदेवता अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे। देवीची मूर्ती एक असून तिला 3 मुख आहेत। या 3 मुखातून आई महाकाली, आई महालक्ष्मी, आई महासरस्वती अशा 3 देवता एका तत्वात विराजमान झाल्या आहेत। या 3ही देवतांची एकत्रित ओळख म्हणून तिला त्रिमुखी असं म्हटलं जातं। रत्नागिरी शहरातून भाटे पूल मार्गे अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर कोळंबे हे निसर्ग सुंदर असं गाव वसलं आहे। या गावची ग्रामदेवता म्हणून आई त्रिमुखी भव्य अशा मंदिरात विराजमान झाली आहे। या देवतेसोबत मंदिरात श्रीदेव व्याडेश्वर, श्रीदेव जुगाई, श्रीदेव रवळनाथ तसंच शिवलिंग अशी देवस्थानं आहेत। या देवस्थानाच्या वार्षिक उत्सवांचा शुभारंभ पाडव्यापासून होतो। पाडवा, शिमगोत्सव, नवरात्रोत्सव असे 3 प्रमुख उत्सव इथे मोठ्या उत्साहामध्ये साजरे होतात। या सणाला आई त्रिमुखीला रूप लागतं आणि तिचं तेज उजळून निघतं। नवरात्रोत्सवात घटस्थापना होते आणि रोज 1 माळ अशा 9 माळा बांधल्या जातात। हा उत्सव 12 वाड्यांचा असल्याने प्रत्येकाच्या मानानुसार देवस्थानात विविध कार्यक्रम साजरे केले जातात। पाडव्याला होम हवन होतं। नवरात्रोत्सवात रोज सकाळी पूजा, आरती, संध्याकाळी धूपारती आणि देवस्तुती पठण केली जाते। असं हे सुंदर कोळंबे गावातील त्रिमुखी देवीचं मंदिर। मी कोळंबे गावाचा ग्रामस्थ गीतेश व्यंकटेश जांभले। माझ्याबरोबर साधारण लिखित स्वरूपाचा इतिहास 2-250 वर्षापूर्वीचा मिळतो। याचा त्याच्या आधीचा इतिहास उपलब्ध नाही आपल्याकडे, परंतु तो कसं त्याच्यानंतर ज्या घटना घडल्या, त्याचं देवस्थानचं स्वरूप, मंदिराचं स्वरूप याच्याबद्दल लिखित स्वरूपाचा इतिहास आपल्याकडे आहे। साधारण 2013च्या अगोदर हे नवीन मंदिर जे दिसतंय तुम्हाला, याचा जीर्णोद्धार म्हणजे मूळ जे स्वरूप होतं देवस्थानचं, कौलारू देवस्थान होतं, ज्या जुन्या जशी सगळीकडे परिसरात देवस्थानं होती तशी, तर हे नवीन स्वरूप हे 2013 नंतर आपल्याला बघायला मिळालं। सदर देऊळ हे ग्रामस्थांच्या देणगीतून आणि श्रमदानातून उभं राहिलेलं तुम्हाला आज दिसतंय। आणि ह्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की ह्या देवस्थानचं सुरुवात आम्ही 8, 12, 11ला केली आणि स्टार्ट टू फिनिश एकही दिवस कुठच्याही अडचणीमुळे निधी असो किंवा काही टेक्निकल गोष्टी असो याच्यासाठी थांबलेला नाही। पूर्णत्वास ते 26/4/13ला माननीय शंकराचार्य कोल्हापूर पीठाचे, करवर पीठाचे, त्यांच्या हस्ते आम्ही कलशारोहण सर्व ग्रामस्थांनी म्हणून केलं। असा इतिहास मिळतो। म्हणजे असं तसा एक जे जुने ग्रामस्थ आहेत पूर्वी 2-4 पिढ्यापूर्वीचे, त्यांच्या सांगण्यानुसार की सदर त्रिमुखी ही जी देवी आहे ही महालक्ष्मी, महाकाली आणि महासरस्वती असे एकत्र मिळून त्यांचं नाव त्रिमुखी असं पडलं आहे, असं आम्हाला लिखित स्वरूपात नाही पण म्हणजे पिढीजात जे समजतं त्याच्यावरून आमचं ग्रामस्थांचा असा श्रद्धा आहे आमची। जरूर तुम्ही बघा, इतर 50 देवस्थानं बघा आणि आमचं देऊळ बघा, परिसर बघा, काहीतरी त्याच्यामागे कारणं नक्कीच आहेत। निसर्ग सौंदर्य आहे, बरं गावाची एकजूट आहे। ह्या त्रिमुखीच्या देवळात येणारा प्रत्येक ग्रामस्थ हे सगळं बाहेर ठेवून इथे येतो, फक्त त्रिमुखीच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्याचं तुम्हाला स्वरूप दिसतंय। आज आमच्या नवदुर्गाच्या गाड्या आज 7-8 गाड्या रोज येत आहेत आणि प्रचंड प्रतिसाद आहे आणि ह्याच्या पुढे तो वाढताना आम्हाला दिसतोय। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।